तर सांगितलं 18वी उत्पादवे ध्रुवत्व शक्ती. तर त्यामध्ये काय आपण पाहिलं, जसं पुण्याचा उत्पाद आपल्याला स्वीकार आहे तसा पापाचाही उत्पाद होतो, पापाचाही उदय येतो. मग त्यानंतर व्यय शक्तीमध्ये आपण पाहत होतो की काय केलं, पापाचाही व्यय होणार आहे. जो जो पाप कर्माचं फळ दिसतंय तर ते कधी ना कधी नष्ट होणार आहे, हे स्वीकार कर. जसं पापाचा व्यय होतो हे स्वीकार करायचंय, तसं पुण्याचाही व्यय होणार आहे हे सुद्धा स्वीकारायचंय. नाहीतर काय आहे, पुण्याचा व्यय होणार आहे म्हणजे पुण्य कायम टिकून राहणार नाही, पुण्य हे संपणारच आहे. मग हे सुद्धा स्वीकार कर. मग माझं पुण्य संपायला लागलंय म्हणून दुःख करू नको. स्वर्गातले जीव असंच करतात ना, त्यांना कळतं अवधिज्ञानाने म्हणा किंवा ते काय विशिष्ट शरीराची चिन्ह, माळ सुकणं गळ्यातली, त्या सगळ्यावरनं कळतं की काय आहे, आपलं आयुष्य आता फक्त 6 महिने शिल्लक राहिलंय. आपण एवढं सुखात राहिलो असंख्यात वर्ष, जेवढा काळ असेल. आता आपल्याला काय होणार आहे, हे स्वर्ग सोडावं लागणार. पण पुण्याचा व्यय होतोय हे स्वीकारलं नाही आणि त्यामुळे त्या दुःखामध्येच राहतात, शोकात राहतात. आणि देव होऊन परत पुढच्या भावात कुठल्या गतीला जातात देव, तर एकेंद्रिय होतात. एकेंद्रिय पर्याय म्हणजे आपण जे बघतो, झाड, पृथ्वी, पाणी असे पर्याय धारण करतात. तर कशामुळे झालं, तर पुण्याचा व्यय होणार आहे हे स्वीकारायचंय. जेव्हा आपल्याला जाणवेल आता आपलं पुण्य संपायला लागलंय, आयुष्य संपतंय, तर काय आहे, तोही व्यय होणार आहे हे लक्षात ठेव. म्हणून पुण्य असताना भरपूर धर्म कर, हा फायदा करून घ्यायचा आहे. जर पुण्याच्या उदयामध्ये धर्म केला नाही तर पापाच्या उदयामध्ये काय करणार, दुःख, शोक हेच करणार ना. जिथं पुण्याच्या उदयात धर्म करत नाही तर तिथं पापाच्या उदयात तू काय करू शकणार. तू समशील पापाचा उदय आल्यावर आम्ही धर्म करू, कसा पापाचा उदय आल्यावर धर्म जमेल. जे पुण्याच्या उदयामध्ये धर्म करतात त्यांना पापाच्या उदयामध्ये कुठं का होईना थोडा धर्म जमतो. म्हणून सांगितलं की काय आहे, पुण्याच्या उदयात पुण्य फळात तू धर्म करत नाही तर पापाच्या उदयात काय होईल, तुझी अवस्था, दुर्दशा, फक्त दुःख करत बसावं लागणार आहे. आणि आता वर्तमानामध्ये तर काय आहे, पापाचं फळच जास्त आहे, तीव्रता आहे, बहुलता आहे. मग कसं राहणार स्वस्थ. म्हणून सांगितलं की काय आहे, जो उदय आहे आता चांगला आहे तर त्यामध्ये काय कर, स्वतःला जाण, भरपूर साधना कर. मग आता वर्तमानामध्ये परिस्थिती काय सांगितली की अशी आहे की पापाच्या फळामध्ये शुभ भाव करायला सुद्धा आनंद पुरुषार्थ लागतोय. म्हणजे अशी बहुलता आहे. आता एखादे जीव करत असतील त्यांची गोष्ट ठीक आहे, परंतु एक सामान्यपणे काय आहे, पापाच्या उदयामध्ये सुद्धा शुभभाव करायला सुद्धा खूप शक्ती लागते, अनंत पुरुषार्थ करावा लागतोय. तर कुठं त्या पापाच्या उदयामध्ये थोडा का होईना शुभभाव रूप धर्म जमेल. कारण काय आहे सांगितलं की तिथं जीवाची प्रवृत्ती कशी आहे, वर्तमानामध्ये भोगामध्ये वृत्ती आहे. म्हणजे भोग प्रधान आहेत जीव, म्हणजे भोगामध्ये अडकलेले आहेत, त्यागामध्ये अडकलेले नाही आहेत. म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये कसं आहे, पूर्वीच्याला कसं होतं, भोग पण भोगत होते आणि त्याग पण करत होते. पण वर्तमानामध्ये जीवाची भोग परिणती वाढत चालली आहे, भोगातली आसक्ती वाढत चालली आहे. त्यामुळे ते भोग सुटल्यानंतर धर्म करणार कसं तू सुखी राहणार. धर्म पण करणार नाही आणि काहीच करू शकणार नाही, फक्त दुःखी राहावं लागेल. म्हणून सांगितलं की काय आहे, पापाच्या फळामध्ये शुभ भाव करायला सुद्धा खूप पुरुषार्थ करावा लागतो. जेव्हा तीव्र पापाचं फळ मिळतं
तीव्र शारीरिक त्रास होतो, काही रोग होतो, काही समजत नाहीये, मग त्यावेळेस सांगितलं शुभभाव सुद्धा जमणं खूप अवघड होतंय. ते सुद्धा करायला खूप शक्ती लागते. शुद्ध भाव तर किती दूर झालं, किती दुर्लभ होईल. आणि कुठनं मग समता भाव येणार आणि कुठनं निर्जरा करून मोक्षाला जाणार. म्हणून सांगितलं शरीराची शक्ती क्षीण झाल्यावर शुभभाव सुद्धा व्हायला अवघड आहेत. आणि हे सत्य आहे. म्हणाला आम्ही मरताना खूप धर्म करू, काही नाही. मरताना जेव्हा शरीराची शक्ती क्षीण होईल, आजारी पडाल, तेव्हा सुद्धा शुभाचं दुसरे सांगतील, संबोधन सुद्धा करतील, परंतु ते संबोधन नुसतं कानाने ऐकत राहू आपण, पण तसे भाव सुद्धा करायला शक्तीच राहणार नाही शरीरामध्ये, तर कधी करणार तसे परिणाम. म्हणून सांगितलं की काय आहे, जे पुण्याच्या उदयामध्ये खूप धर्म करतात, प्रॅक्टिकल अभ्यास करतायत, त्यांना पापाचं फळ भोगताना कुठंतरी का होईना थेंबा थेंबा एवढं, कणा कणा एवढं काय होतंय, धर्म जमू शकेल. ते पण गॅरंटी नाही. काय सांगितलं, पुण्याच्या उदयामध्ये जे धर्म करतायत त्यांना पापाचं फळ मिळाल्यावर ते किती धर्म करू शकतील कदाचित, तर थेंबा थेंबा एवढा धर्म जमेल, कारण त्यांनी संस्कार केलेत ना धर्माचे. म्हणून कदाचित थेंबा थेंबा एवढा म्हणजे थोडाच, कणा कणा एवढाच धर्म जमेल, त्याची सुद्धा गॅरंटी नाही. म्हणजे कोणी करेल पण त्याचं नाही असं नाही म्हणत, पण दुर्लभता आहे हे सांगायचंय. म्हणून काय करायचं आहे, जो पुण्यामध्ये वेशक्ती ज्याने स्वीकारलीये तर तो जीव नियमानं धर्म करणारच. पुण्याचा उदय संपतोय बघून घाबरणार नाही, तर उलट धर्माकडे येणार. ज्याला जसं शक्य तो त्या प्रकारे धर्म करेल. म्हणून सांगितलं की काय आहे, अशा प्रकारे वेशक्ती आपण स्वीकारतोय का, पुण्याचं फळ संपणार आहे हे स्वीकारलं तर काय आहे, तिथं वेशक्तीचा खरा स्वीकार होणार. उत्पाद शक्ती बघितली, वे बघितलं, तसं ध्रुवत्व शक्ती म्हणा, ध्रुव शक्ती म्हणा. मग ध्रुव शक्ती मानतो का, काय ध्रुव शक्ती म्हणजे काय, कॉन्स्टंट राहणार आहे हे स्वीकारतोय का. मरणाला घाबरतोच काय, तर रडतोही, माझं सर्वस्व आता संपणार असंच वाटतंय ना. आता सगळं संपलं, आता माझं काय राहणार आहे, सगळं इथं संपून जाणार माझं. मग तिथं काय आहे, ध्रुवत्वाचा म्हणजेच अमरत्वाचा अस्वीकार आहे. ध्रुव शक्ती कुठं मानतोय, स्वीकारतोय का, नुसतं म्हणतोय ध्रुव शक्तीवालाय, पण प्रॅक्टिकल मानतोय का. म्हणून सांगितलं की काय आहे, काय विचार करायचा आहे, ह्या लोकामध्ये जो मी आहे तोच मी, तसाच मी परलोकात सुद्धा राहणार आहे, काही फरक होणार नाही. म्हणजे ह्या गतीत जो मी असणार तोच पुढच्या गतीमध्ये तोच मी राहणार आहे, दुसरा कोणी वेगळा होणार नाही. मी कसा आहे, शाश्वत आहे हे तिथं पाहायचंय. मग जीवत्व म्हणजे माझं सर्वस्व नष्ट होत नाही. पुण्याचं फळ भोगताना जसा मी आहे तसाच मी पापाचंही फळ भोगताना तसाच राहणार आहे, काही फरक पडणार नाही. म्हणजे पुण्याचं फळ भोगताना आपलं जसं अस्तित्व स्वीकार करतो, म्हणजे पुण्याच्या उदयात आनंद मानतो, म्हणजे काय, पुण्याचं फळ भोगताना आपलं अस्तित्व स्वीकार करतोय. मग तसंच आपलं अस्तित्व, तसाच मी पापाचं फळ भोगतानाही तसाच मी राहणार आहे, तसाच कॉन्स्टंट आहे, ध्रुव आहे, काहीही माझ्यात बदल होणार नाही. म्हणजे माझा जो स्वभाव आहे, इथं स्वभावाची चर्चा झाली आहे. ध्रुवत्व शक्ती काय सांगते, स्वभाव सांगते, निश्चयाकडे सांगते. माझा स्वभाव काही बदलणार नाही, जे बदल असेल ते पर्यायात होईल, परंतु माझा स्वभाव कसा आहे, शाश्वत आहे. मग झालं, संपली ना चिंता. जसं पुण्यामध्ये जसा मी तसाच पापामध्ये पण तसाच मी, काहीच फरक नाही. जो सोऊ सोचेव, कुंद आचार्य म्हणतात ना, जसा आहे तसाच आहे.
तसाच आहे, काही फरक पडत नाही. मग हे स्वीकारायचंय, झालं. मग कोणी जीव किंवा समोर दिसतंय पुण्य फळ भोगतायत आणि मी पापाचं फळ भोगतोय, मग ते जसे आहेत त्यांचं अस्तित्व पुण्य भोगताना, तसं माझंही पापाचं फळ भोगताना माझं पण अस्तित्व आहेच, असं ही सादृश्य पण करू शकतोय. काही फरक पडत नाही. हे स्वीकारलं तर काय होतंय, प्रॅक्टिकल ह्याचा अनुभव केला तर शांती मिळते. हा, पापामध्ये त्रास होईल, पण असं नाहीये की काय म्हणायचं नाही होत, परंतु ध्रुवाकडे उपयोग देण्याचा यथाशक्ती काय करणार, मी प्रयत्न करणार. कोणतीही घटना घडताना आणि ती घटना घडून गेल्यानंतरही जो कॉन्स्टंट राहिला त्या ध्रुवाकडं, म्हणजेच फक्त ध्रुवाकडंच बुद्धी लावणार. काय सांगितलं, कोणतीही घटना घडताना वर्तमानात किंवा ती घटना घडून गेल्यानंतरही दोन्ही मध्ये जो कॉन्स्टंट शाश्वत राहिलाय ध्रुव आहे, त्या ध्रुवाकडेच काय असणार आहे, दृष्टी असणार आहे, उपयोग असणार आहे. आणि अशा ध्रुवाकडे जर आपण बुद्धी लावू तर त्या प्रसंगामध्ये आपल्याला प्रेम होणं सुद्धा अशक्य आहे, तसंच द्वेष भाव होणंही अशक्य आहे, शक्य नाही. कारण बुद्धी कुठं आहे, दृष्टी कुठं आहे, ध्रुवाकडं आहे. मग ध्रुवाकडं असताना त्यावेळेस काय सांगितलं, प्रेम परिणाम होणं, राग भाव होणं, द्वेष भाव होणं शक्यच नाही, अशक्य आहे. म्हणून सांगितलं की ती अशक्य गोष्ट सुद्धा काय होतीये, ध्रुवाकडे लक्ष दिलं असताना शक्य होते. म्हणून उदाहरणाने आपण पाहूया, जसं की क्रोध कर्माच्या उदयामध्ये क्रोध भावाचा नाश करणं हे आपल्याला अशक्य वाटतंय. क्रोध कर्माचा उदय आहे निमित्त, आणि त्यावेळेस क्रोध परिणाम करायचे नाहीत असं होत नाही म्हणतो. असं काय आम्ही जाणून बुजून करत नाही, पण होऊन जातोय. म्हणजे क्रोध करायचा नाही, क्रोध भावाचा नाश करायचा आहे हे आम्हाला अशक्य वाटतंय, परंतु ती अशक्य गोष्ट सुद्धा करणं सहज शक्य आहे, आचार्य सांगताय. पण कधी, तर ह्या ध्रुवत्व शक्तीचा स्वीकार केला की मी कसा आहे, ध्रुव आहे, इकडं उपयोग दिला की आपोआप क्रोध आलाच नाही किंवा क्रोधाकडे उपयोग राहिलाच नाही. त्यामुळे सहज काय होतो, क्रोधावर विजय होतो. म्हणून आपण क्रोधावरच थोडं विचार करूया की आता क्रोधावर घटत एक उदाहरण रूपानं की क्रोध कर्माचा उदय नसताना, आता असताना पण बघितलं, आता क्रोध कर्माचा उदय नसताना निमित्त रूपानं घटतोय. म्हणजे बाहेर क्रोध कर्माचा उदय नाही तर कुठलाही जीव क्रोध करू शकत नाही, निमित्त रूपानं कथन आहे. नाहीतर ह्याचा अर्थ बघा, क्रोध कर्माचा उदय नाही तेव्हा क्रोध नाही ना, म्हणजे क्रोध कर्मामुळेच क्रोध होतोय असं निमित्तामुळे होतंय हे लावायचं नाहीये. निमित्त रूपानं संबंध आहे, निमित्त निमित्ताच्या ठिकाणी आहे. फक्त त्याला अंतरंग निमित्त म्हणलंय ना, म्हणजे ज्या ज्या वेळेस तिथं जीवाचे क्रोध परिणाम होतात तेव्हा तेव्हा क्रोध कर्माचा उदय निमित्त असतोच, म्हणून तिथं आरोप येतो. परंतु वास्तविक सांगितलं की काय आहे, पण क्रोध कर्माचा उदय नसताना कुठल्याही जीवाला क्रोध करणं काय आहे, क्रोध करणं म्हणजे क्रोध करूच शकत नाही, कारण तिथं क्रोध कर्माचा उदयच नाहीये. तर क्रोध कर्माचा उदय नसताना तो क्रोध कसा करणार. म्हणजे काय निर्णय झाला, क्रोध कर्माचा उदय नसताना क्रोध जमत नाही. क्रोध कुठलाही जीव, मग तो संसारी जरी असेल, वितरागी तर जीव क्रोध करतच नाहीयेत, त्यांना क्रोधाचा उदय नाही अपेक्षेनं, म्हणजे तिथं आहे किंवा खालच्या अवस्थेमध्ये असेल, परंतु तरी सुद्धा ते काय स्वभावाला जाणतायत. परंतु क्रोध कर्माचा उदय नसताना कुठलाही संसारी जीव क्रोध करत नाही, क्रोध करूच शकत नाही. मग ह्यावरून काय जाणलं जातंय, क्रोध हा ध्रुव नाही. आपण ध्रुव शक्तीचा विचार करतोय ना, क्रोध कसा आहे तर ध्रुव नाही. मग ध्रुव का नाही,
तर सांगितलं की क्रोध ही वस्तूच नाही. किती सुंदर सांगितलं आचार्यांनी. क्रोध ही काय आहे, जगामध्ये वस्तूच नाहीये, तर अवस्तू आहे. क्रोधाला काय म्हणतात आचार्य? अवस्तू म्हणतात. क्रोध ही एक अवस्तू आहे आणि त्या अवस्तूला पकडून बसतोय आपण. विचार म्हणजे काय म्हणायचं, हास्यास्पद आहे. अवस्तूला कधी कोणी स्वीकारतं का? कोणीच नाही. कोणीही व्यवहारामध्ये अवस्तूला कधी कोण पकडतंय का? जसं गाढवाला शिंग, गाढवाला शिंग किती आहेत, कसे आहेत, असं गाढवाला शिंगच नाही तर ते शिंग कसं काय विचार करतो का? मग तसं सांगितलं. इथं स्वभावाचं चिंतन चाललेलं आहे, नाही तर एकांत करायचं नाहीये. व्यवहाराचं कथन व्यवहारा ठिकाणी म्हणणं क्रोध आहे संसार अवस्थेत, परंतु आता इथं चिंतन काय करतोय, स्वभावाचा विचार करतोय. तर स्वभावाच्या अपेक्षेनं सांगितलं की क्रोध ही वस्तूच नाहीये, अवस्तू आहे. आणि स्वभाव म्हणजे काय? स्वभाव म्हणजे वास्तविक कथन चाललेलं आहे. मग हे श्रद्धान करायचंय आपल्याला. काय आहे, क्रोध म्हणा किंवा कुठलाही जो कषाय असेल, जो विभाव आहे, तर ती काय आहे, सगळी अवस्तू आहे. वस्तूचं ते परिणमनच नाहीये. मग त्याला का स्वीकारायचं? मग कुणाला स्वीकारायचंय? तर जी क्रोधानं रहित जाणणारी वस्तू आहे त्या जीवाला स्वीकारायचंय. म्हणजे मी जीव आहे असं स्वीकारलं, वस्तूला स्वीकारलं की अवस्तू आपोआप निघून जाणार. पण काय म्हणायचं, इतके क्रोधाचे संस्कार केलेत की क्रोध केल्याशिवाय शांत वाटत नाही. वाटत नाही म्हणलं, म्हणूनच म्हणलं शांत नाही होण्याचं ते स्वरूप. परंतु ह्या जीवाला इतके क्रोधाचे आपण संस्कार केलेत की क्रोध केल्याशिवाय, म्हणजे त्या क्रोधाच्या प्रसंगामध्ये क्रोध केल्याशिवाय शांतच वाटत नाही, बरंच वाटत नाही. काहीतरी चिडल्याशिवाय, त्याला समोरच्याला किंवा काय असेल त्या वस्तूला द्वेष केल्याशिवाय तिथं बरंच वाटत नाही. इतके क्रोधाचे संस्कार केलेले आहेत. म्हणजे काय वाटतंय, आपल्याला शांतीसाठी क्रोध करायला पाहिजे. हे संस्कार पडलेत आत, हे संस्कार नष्ट करायचेत. आणि हे संस्कार कधी नष्ट होणार, तर जो क्रोधरहित जीव आहे त्याला जाणलं तर लगेच तिथं क्रोधाचे संस्कार तुटतात. जरी क्रोध नाही नष्ट झाला तरी तिथं गॅप पडतो. आणि अशा रीतीने हे संस्कार तुटत तुटत एक ना एक दिवस क्रोधरहित बनतो, वितरागी बनतो. सगळं समजतंय. काय म्हणतो, क्रोध केला किंवा कशाय केला की अशांत होतो आपण. पण काय झालेलं आहे, व्यसन लागलेलं आहे. जसं दारुड्याला दारू पिण्याचं व्यसन म्हणतो आपण, तसं आपल्याला हे क्रोध करण्याचं, आता क्रोधार्घट होते म्हणून क्रोधाच्या अपेक्षेनं लावा, तर कशाय करण्याचं काय झालेलं, व्यसन जडलेलं आहे. असे संस्कार केलेले की सहज सहज क्रोध येतो. म्हणजे आपल्याला क्रोध करायचं जरी नसेल, आपण ठरवलं जरी असेल शांत राहायचं, तरी सुद्धा सहजतेनं तो क्रोध येऊनच जातो. म्हणून सांगितलं की काय आहे, मग ह्याच्यावरून विचार करायचा आहे. आता आपल्याला कशाचे संस्कार करायचे, तर अज्ञानाचे संस्कार करायचेत का ज्ञानाचे संस्कार करायचे? तर जो जाणणारा जीव आहे त्याचे, त्या वस्तूचे संस्कार करायचे. जो अवस्तू आहे, जे अज्ञान आहे, अशा विभावाचे संस्कार आता करायचे नाहीत. मग हे ज्ञानाचे संस्कार करत गेलो. जसं आतापर्यंत आपण अनादी काळापासून इतके क्रोधाचे संस्कार केलेत, अनादी काळापासून, म्हणजे किती अनंत काळ गेलाय, इतके संस्कार केलेत, त्यामुळे सहज क्रोध होतोय. मग असे आपण संस्कार करून ज्ञानाचे वारंवार जसं जमेल तसं शक्तीनुसार करत राहू, तर एक ना एक दिवस असं होईल की क्रोधच करायला जमणार नाही, तर वितरागी होऊ अशी शक्ती आपली काय होईल, पर्यायामध्ये प्रगट होईल. म्हणून सांगितलं की काय आहे, काय विचार करत होतो, जर क्रोधाचा उदय नसेल तर क्रोध भाव जमत नाही, करू शकत नाही. तर क्रोधाचा उदय असताना क्रोध करावा असा काही नियम आहे का?
आतापर्यंत काय घटवलं? क्रोधाचा उदय नाही तर क्रोध करत नाही. मग क्रोधाचा उदय असताना, तो निमित्त असताना, त्यावेळेस सुद्धा क्रोध करावा असा काही नियम आहे का? तर असा नियम नाही. कारण सांगितलं की काय आहे? वितरागी जीव माझा ध्रुव आहे. क्रोध काही ध्रुव नाहीये. तर जो क्रोधानरहित वितरागी आत्मा आहे तो कॉन्स्टंट आहे आणि ह्या ध्रुवामध्ये माझा उपयोग आहे. म्हणून मी काय होतोय? अतिंद्रिय आनंदी होणार आहे. हे पॉझिटिव्ह कथन. आणि क्रोध करायचं नाही, क्रोधावर विजय मिळवला, हे निगेटिव्ह कथन आहे. आता एक समजण्यासाठी आपण घटवतोय की क्रोध करायचा नाही, उपदेश देतोय किंवा कथन करतो, चर्चा करतोय. परंतु क्रोध करायचा नाही इकडं लक्षच नाहीये. तर क्रोध निघून गेला, क्रोधावर विजय मिळवला, हे निगेटिव्ह कथन आहे. तर काय जगायचंय? तर अतींद्रिय आनंदानं, कशाय रहित जो आनंद आहे, वितरागी आनंद, त्या आनंदानंच जगायचं आहे. हे पॉझिटिव्ह कथन आहे. म्हणून सांगितलं की काय आहे? ह्यावरून काय सिद्ध होतंय? क्रोधामध्ये ध्रुवत्व शक्ती नाही. म्हणजे जशी क्रोधामध्ये नाही तशी सगळ्या कशामध्ये लावा. सगळ्या कशामध्ये ध्रुवत्व शक्तीचा अभाव आहे. मग कशाय घटूया आपण? कसे कशाय असतात? मान कशाय आहे? मग मान कशासाठी काय करतोय? सन्मानासाठी भांडण करतो, मारामारी करतो, किंवा कोणी काही दुसरं करतो काम. कोणी मान सन्मानासाठी आपला सगळा पैसा वाया घालवतो. आपलं सन्मान मिळावा म्हणून आपले जे प्रिय, आपल्याला जो प्राणापेक्षा प्रिय पैसा आहे तो वाया घालवतोय. म्हणजे अशा रीतीने काय करतोय? कशासाठी काही ना काहीतरी अनर्थ करतो. माया कशासाठी काय करतोय? तर 2 नंबरचा धंदा करून पैसे मिळतात असं वाटतं आणि त्यामुळं तशाच प्रकारचा व्यापार करतो. 1 नंबरचा बिझनेस करायचं म्हणलं तर काय वाटतंय? प्रामाणिक केला तर कुठं मिळणार आहे? परंतु आपण प्रत्यक्षात बघितलेलं आहे काय झालं. उलट जे काय प्रामाणिक 1 नंबरचा धंदा करत होते, बिझनेस, तर त्यांचंच उलट व्यवस्थित राहिलं आणि ज्यांचा काळा बाजार आहे तो पकडला गेला. म्हणजे सांगायचं काय आहे? एक उदाहरण घटतोय आपण की माया कसं करतो? उलट सुलट करून आपल्या चुका लपवतो. कुठल्याही असेल, ज्या काही आपल्या चुका होत असतील तर त्या काय करतोय? उलट सुलट वागून कसंही करून आपल्या चुका, आपले दोष लपवून टाकतो. तर लपवतोच एवढं नाही तर दुसऱ्या निर्दोष व्यक्तीवर दोषांचे आरोप सिद्ध करून मोकळं होतो. किती विचित्र माया कशाय पकडतोय. ही माया कशाय अवस्तू आहे. आपलं वास्तविक अस्तित्व नाहीये त्यामध्ये. परंतु त्या माया कशायला आपलं म्हणून काय करतोय की जो निर्दोष जीव आहे त्याच्यावर दोषाचा आरोप करतोय आणि स्वतःला दोषरहित सिद्ध करतोय. तर असा कषायामध्ये काय विचार कर? हा कषाय ध्रुव नाही. मग लोभ कशाय? मग लोभ कशामध्ये काय करतोय? तर पुण्यानं जे जे मिळल त्याचा काय करतो? हाव करतो. ह्यालाच म्हणलं लोभ. मग तिथं उदाहरण रूपानं धन असेल तर आणखी धन मिळावं, गरजेपेक्षा सुद्धा आणखी धन मिळवायचीच काय आहे? इच्छा आहे. तर तो लोभ आहे. कोणी ज्ञानाचा लोभ, अजून ज्ञान मिळावं, आणखी ज्ञान घ्यावं, ज्ञानाचा लोभ. किंवा कुणी प्रवचनाचा हाव करतोय, प्रवचन सांगण्याचा, की म्हणजे आज मी प्रवचन छान केलं, चांगलं सांगितलं, तर रोज ह्याच्यापेक्षा चांगलं प्रवचन व्हावं, म्हणजे प्रवचन सांगण्याचा लोभ. परंतु काय सांगितलं तिथं? की शब्द म्हणजे ज्ञान नाही. मी तर कोण आहे? शब्दातीत बसतोय. प्रवचन करण्याचा उद्देश काय? कोणता उद्देश ठेवून बसलोय आपण प्रवचनाला किंवा चर्चा करायला? कोणता उद्देश आहे सगळ्या जीवांचा? तर शब्दाच्या पलीकडे जाऊन
अशब्दरूप सिद्ध बनण्यासाठी आपण इथं काय करतोय, चर्चा करतोय, प्रवचन करत आहे. हा उद्देश ठेवून आपण प्रवचन सांगतोय, ऐकतोय. न की दुसरा उद्देश आहे की प्रवचन म्हणजे शब्दाचा लोभ ठेवून मला चांगलं चांगलं सांगायचंय, हा लोभ ठेवून प्रवचन करत नाहीये. आणि तो उद्देशही असायला नकोय. तर काय उद्देश आहे, मला काय बनायचंय, शब्दाच्या अतीत व्हायचंय. आणि हे शब्दातीत बनण्यासाठी ह्या शब्दाची चर्चा चालू आहे. मग ते शब्द चांगले सुचायला पाहिजे, रोज नवीन नवीन छान व्हायला पाहिजे. हा अशा प्रकारे शब्दाचा हाव नको, हा सुद्धा लोभ कशाय आहे, आणि मी ह्या लोभानं रहित आहे. म्हणून सांगितलं की काय आहे, संतोष, समाधान हेच काय आहे, परम अमृत आहे. ह्याहून दुसरं सुख कशातही नाही. काय सांगितलं, संतोषाहून, समाधानाहून दुसरं सुख कशात म्हणजे कशातही नाही. कारण जिथं समाधानच नाही तर तिथं सुख असेल कसं. व्यवहारात सांगतोय की जिथं तृप्तीच नाहीये, समाधान नाहीये, तर तिथं शांतता कशी राहील. जिथं मिळवण्याचा हाव आहे तर तिथं काय आकुलताच राहणार ना. म्हणून काय सांगितलं, समाधानाहून सुख दुसरे कशातही नाही. आणि ह्याचं सांगितलं, अनुभवानंच याचं मोल कळू शकतं की संतोषामध्ये सुख आहे, समाधानामध्ये सुख आहे. तर ह्याचं अनुभवानं, प्रॅक्टिकल करूनच काय म्हणायचं, मर्म कळू शकतंय. कितीही शब्दांनी सांगितलं तरी ह्याचं रहस्य कळणार नाही. म्हणून काय करायचं आहे, संतोषाला प्राप्त व्हायचंय. म्हणजे काय करायचंय, कधी संतोषाला प्राप्त होणार, तर जो तृप्त आत्मा आहे, समाधानी आत्मा आहे, त्याला जाणलं तर तिथं पर्यायामध्ये काय होणार आहे, संतोष भाव होईल, शौच धर्म प्रगट होईल, लोभाचा त्याग होईल. म्हणून सांगितले की काय आहे, कशाय, अध्रुव आहे, चंचल आहे. ह्याची आणखी एका प्रकारे सिद्धी करूया आपण. म्हणजे ह्यांना आणखी दृढता आणूया की कशाय, कसा आहे, चंचल आहे. बघा आता आपण ठरवलं की काय वाटतं आपल्याला, जर क्रोध करताना जर तो आपल्याला वाटतो तर काय करायचं, सतत चिडायचं. आपला आहे ना तो क्रोध, मग सतत म्हणजे सतत, एक क्षण सुद्धा सोडायचा नाही, एक सेकंद नाही सोडायचं, सतत चिडायचं, शांत बसायचंच नाही. पण होतंय का, तसं जमत नाही, कुणालाच जमत नाही. किती पण चिडका असला तरी सुद्धा तो शांत होतोच. म्हणजे सांगितलं की जर क्रोध आपला आहे तर क्रोध करतोय ना, क्रोध आपला वाटतोय तर क्रोधच करत राहायचा. सतत क्रोध करतोय तर क्रोधच करायचा, मान कशा पण करायचा नाही. म्हणजे सदैवच, कधी मायाचारी पण करायची नाही, लोभ पण करायचं नाही. एक म्हणजे क्रोधच करायचा. पण होतंय का तसं, तसं जमत नाही ना. आता क्रोध करतोय म्हणजे काय करतोय, आपलं वाटतंय म्हणूनच करतोय ना. जर आपलं वाटतंय, ते शाश्वत वाटतंय, तर मग क्रोधच करत राहावा सतत. नाही, अजिबात लोभ करायचं नाही, अजिबात शांत बसायचं नाही. किंवा तसंच दुसऱ्या कशात घटवा, लोभच आपलं वाटतोय ना, तर लोभच करत राहायचं सतत. एक काय तर करा, लोभ तर लोभच करा, हावच करत राहावा सतत. कधीच शांत बसूच नका. काय म्हणायचं, संतोष धारणच करायचा नाही. पण जमतंय का असं कुणालाच जमत नाही. करायचं म्हटलं तरी असं जमू शकत नाही. म्हणजे सांगायचं काय, आणखी थोडा खुलासा करते. जर काय म्हणायचं, हा राग भाव प्रेम आपला आहे तर सतत प्रेमच करत राहायचं. एक काहीतरी फिक्स करा ना, काहीतरी एक ठरवा. प्रेम करायचंय का द्वेष करायचंय, काहीतरी एकच ठरवा. प्रेम करायचंय ना, मग सतत प्रेमच करायचं. काय पण होऊ देत, वाईट घडलं तरी प्रेमच करायचं, चांगलं झालं तरी प्रेमच करायचं. पण होतंय का तसं, द्वेष तर द्वेषच करायचा, काय ठरवायचं नाही. एकदा प्रेम एकदा द्वेष, एकाच वस्तू बद्दल, आणि ते पण तसं करावंच लागते, त्याशिवाय मग तो व्यवहार चालत नाही. बघा, म्हणजे एक सुद्धा आपलं फिक्स नाही. म्हणजे सांगितलं की काय करावं लागते, स्वतःला शांत वाटण्यासाठीच
चेंज करावं लागतंय. प्रेमाचं द्वेषात रूपांतर करावं लागतंय, कधी द्वेषाचं प्रेमात रूपांतर करावं लागतंय, जेणेकरून कुठून तरी स्वतःला बेचैनीकडून काढण्यासाठी, चैन मिळण्यासाठी. मग उदाहरणार्थ काय आहे, समजा टीव्ही बघताना आपल्याला मजा येते, म्हणजे काय वाटते, प्रेम वाटतंय. आता आपण बघतोय मस्त आहे, मजेत आहे, आता प्रेम वाटतंय ना. सिरियल बघतोय, काय बघायला लागलाय, जे काय असेल ते, मग प्रेम वाटतंय. पण कालांतरानं काय म्हणतो, बास झाला आता, खूप वेळ बघितलं, मग आता काय म्हणतो, जरा शांत राहतो. म्हणजे काय झालं, प्रेम करायचं बंद झालं आता त्याच्याबद्दल. तेव्हा कुठे बरं वाटायला लागतंय. म्हणजे काय म्हणायचं, एक न धड बाराबर चिंध्या. आपण म्हण आहे ना, एक न धड भाराभर चिंध्या. म्हणजे काय म्हणतो, तू एक न धड काय नीट काहीतरी कर. पण सांगितलं की काय आहे, असं होत नाही, कुठल्याही जीवाला हे करणं शक्य नाही. म्हणून काय सांगितलं की कशाय काय आहे, ह्याच्यावरून काय सिद्ध होतो, कशाय अध्रुव आहे. म्हणून तर कशायचे भेद केले ना आचार्यांनी. सामान्यपणे 4 केले, आणखी संक्षेपानं 2 पण केले असतील, राग आणि द्वेष, करल तसे आहेत अपेक्षा. पण एक सामान्यपणे कशायचे 4 भेद केले, क्रोध मान माया लोभ. आणि विशेष रूपानं असंख्य भेद होतात, त्याला शास्त्रामध्ये शब्द आहे असंख्यात लोक प्रमाण भेद होतात. मग सांगितलं की काय आहे, ह्याच्यावरून काय सिद्ध होतंय, कशाय अध्रुव आहे, हे विभाव भाव बदलणारे चंचल आहेत. आणि मी कोण आहे, ध्रुव आहे, त्या विभावांपासून वेगळा आहे. अशा रीतीने काय होते, ध्रुवत्वाची सिद्धी होते. आणि कशाय अध्रुव आहे हे सिद्ध होतात. मग कधी सिद्ध होणार, नुसतं चिंतनाने नाही होणार. कशाय अध्रुव आहे म्हणजे मी ध्रुव आहे ह्याचा स्वीकार कधी होणार, तर जेव्हा आपण स्वतःला जाणणार की खरोखर मी कशाय रहित ध्रुव आत्मा आहे हे जाणणार, तेव्हा खरी ध्रुव तत्वाची, ध्रुव शक्तीची काय होणार आहे, सिद्धी होणार आहे. तेव्हा आपण ध्रुव शक्ती स्वीकारली, त्यामुळे अतिंद्रिय आनंदाला प्राप्त होतो.